प्रश्न होता. अ, शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत या दोन्हीमध्ये तुम्ही खूप काम केलेलं आहेत. एक फरक नेहमी असा जाणवतो ह्या दोन्ही संगीत प्रकारांचा विचार केला तर, की शास्त्रीय संगीतात एखादा बडा ख्याल मांडताना तुम्हाला म्हणजे कुठल्याही गायकाला भरपूर वेळ मिळतो, त्यातला आशय मांडण्यासाठीचा वेळ मिळतो. सुगम संगीतामध्ये 2 कडव्यांचं 3 कडव्यांचं गाणं असेल, ते तुम्हाला 4-4.5 मिनिटात गाणं तोच भाव तेवढ्याच लिमिटेड वेळात मांडायचा आहे. गायकासाठीचं हे आव्हान कसं असतं? नक्कीच दोन्ही गोष्टी आव्हानात्मक आहेत. मी मगाशी जसं म्हटलं की क्लासिकल हे कोणीही 1 तासभर दळू पण शकतं, पण ते सौंदर्यपूर्ण गाणं आणि लालित्यपूर्ण गाणं, शब्दांच्या अर्थासह गाणं क्लासिकल हे कठीण असतं. आणि सुगम संगीतामध्ये काय आहे की तेही तितकंच कठीण का, कारण सुरांचं पक्का सूर असायला पाहिजे. आणि तो कशामुळे होतो? क्लासिकलमुळे होतो. आणि तुमचं भरपूर वाचन असेल तर तुम्ही त्यात बुडून गाता. तो कवी तुम्हाला कळला पाहिजे. आता विंदा करंदीकरांनी जसं सर्वस्व तुझला वाहुनी लिहिलेली आहे, विंदा स्त्री जरी नसले तरी स्त्रीची भूमिका त्यांनी जी काही मांडलेली आहे त्या काळी, ते अलौकिकच आहे. पण ती समजून घेण्यासाठी विंदा काय आहेत किंवा इंदिरा संत सुद्धा काय आहेत, ही मी त्यांची सगळ्यांची पुस्तकं, रामायणांची, दिवे लागले रे, हे सगळी पुस्तकं आणून माझं सगळं संसाराचं रात्री आटोपलं की रात्री 12 ते 3 हे माझं वाचन त्यावेळेला व्हायचं. आदित्य लहान असताना हे दोघे झोपले की मी ते वाचायचे. कवी आत्मसात झाला, आत शिरला की एकदा मुरला की मगच तो बाहेर येतो. त्याच्या आधी मी कधीही गायले नाही. तो अभ्यास करून म्हणजे जवळपास या कुसुमाग्रजांनी आम्हाला कविता दिल्यानंतर 2-2.5 वर्ष मी घेतली. म्हणजे इंदिराबाईंकडनं आम्हाला विचारणा झाली, अहो तुम्ही एवढं मोठं मानधन पाठवलेलं आहे दातारांनी, तर हे परत पाठवू का? म्हटलं नको हो, माझा अभ्यास चालू आहे. कविता पूर्ण आत मुरल्यानंतर आणि ती माझी झाल्यानंतर मी गायले. ते हलीम जाफर खान साहेबांना तू पहिली 8 वर्षाची असताना जे गुणगुणून दाखवलं होतं काव्यबळ, ती जर. अरे बापरे. नयनों में बदरा छाए, बिजली सी चमके